मित्रांनो, जर फक्त मेहनतीनेच पैसा मिळाला असता तर आज नोकरी करणारे आणि मोलमजुरी करणारे लोक जगात सर्वात श्रीमंत असते. जगातील सर्वाधिक संपत्ती त्यांच्याकडे असते आणि ते ऐशो आरामात जीवन जगत असते. पण वास्तव अगदी वेगळं आहे. जगभरात लाखो लोक रोज 10 ते 12 तास मेहनत करतात, तरीही महिन्याचा खर्च भागवताना त्यांना नाकी नऊ येते. आयुष्यभर मेहनत करूनही ते आर्थिक संघर्षातून बाहेर पडू शकत नाही. आणि दुसरीकडे काही लोक असे असतात जे फारशी मेहनत करताना दिसत नाही, पण त्यांचं जीवन मात्र पूर्णपणे वेगळं असतं. राहायला आलिशान बंगला, फिरायला लक्झरी कार, सेवेसाठी नोकर चाकर आणि अंगावर ब्रँडेड कपडे आणि दागदागिने. मग खरा प्रश्न असा आहे, इतकी मेहनत करूनही काही लोक श्रीमंत का होत नाही आणि काही लोक फारशी मेहनत न करता सुद्धा इतकं शाही जीवन कसं जगतात? हा प्रश्न थोडा अस्वस्थ करणारा आहे, पण त्याचं उत्तर खूप महत्त्वाचं आहे. कारण पैसा फक्त मेहनतीने मिळत नाही. पैसा मिळतो तो योग्य विचारांमुळे, योग्य निर्णयांमुळे आणि योग्य पद्धतीने काम केल्यामुळे. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत एक महत्त्वाचं सिक्रेट. पैसा मेहनतीने नाही तर बुद्धीने कसा येतो याबद्दल. प्रथम एक गोष्ट स्पष्ट करून घेऊया. जर तुम्हीही पैशांसाठी गाढवासारखी अखंड मेहनत करत असाल तर हा व्हिडिओ खरोखरच तुमच्यासाठी आहे. कारण आज तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे नाहीत याचा अर्थ असा नाही की तुम्ही मेहनत करत नाही. याचा अर्थ फक्त इतकाच आहे की तुमच्या मेंदूला अजूनही पैशांची भाषा समजलेली नाही. आता इथे थोडे थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही रोज जे काम करत आहात ते तुम्हाला फक्त थकवतंय की खरंच तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याकडे घेऊन जात आहे? कारण एक थोडं अस्वस्थ करणारं सत्य आहे. जगभरात लाखो लोक रोज 10 ते 12 तास मेहनत करतात, तरीही ते आयुष्यभर आर्थिक संघर्ष करतच राहतात. आता इथे मेंदूला धक्का देणारी एक गोष्ट समजून घ्या. पैसा आपल्या घामातून जन्माला येत नाही, तो आपल्या निर्णयातून जन्माला येतो. आणि निर्णय शरीर घेत नाही, निर्णय मेंदू घेतो. आता एक छोटा सीन डोळ्यांसमोर आणा. 2 माणसं आहेत जी दररोज 10 तास काम करतात. पहिला माणूस दिवसभर काम करून इतका थकतो की काम संपलं की तो सरळ झोपी जातो. दुसरा माणूसही तितकंच काम करतो, पण तो काम संपण्यापूर्वी एक सिस्टम तयार करून झोपतो. पहिल्या व्यक्तीकडे महिन्याला सॅलरी येते, पण दुसऱ्याकडे पैसा सतत वाहत राहतो. इथे फरक फक्त मेहनतीचा नाही, फरक आहे विचार करण्याच्या पद्धतीचा. आता एक कडवट सत्य ऐका. गरीब माणूस आयुष्यभर काम शोधत असतो, पण श्रीमंत माणूस समस्या शोधत असतो. कारण जिथे समस्या असते तिथे पैसा लपलेला असतो. आपण जर फक्त काम केलं तर आपल्याला पगार मिळेल, पण आपण जर एखादी समस्या सोडवली तर आपल्याला त्याची किंमत मिळेल. आणि किंमत नेहमी पैशांपेक्षा मोठी असते. आता 3 सेकंद शांत राहा आणि मनामध्ये एक विचार करा. जर तुम्ही तुमची कमाई तुमच्या वेळेशी जोडून ठेवली असेल तर तुम्ही स्वतः तुमच्या श्रीमंतीची मर्यादा ठरवून टाकली आहे. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणखी एक छोटं उदाहरण बघू. 2 भाऊ आहेत. पहिला भाऊ दिवसभर दुकानात बसतो आणि ग्राहकांची वाट पाहतो. दुसरा भाऊ त्याच दुकानाला ऑनलाईन ब्रँड बनवतो. पहिला भाऊ मेहनत करत आहे, पण दुसरा भाऊ डोकं वापरत आहे. 5 वर्षानंतर पहिला अजूनही दररोज दुकान उघडत आहे, पण दुसरा त्या ब्रँडची फ्रँचायझी विकत आहे. हाच फरक आहे हार्डवर्क आणि ब्रेनवर्कमध्ये. खरं सांगू का, मेहनत स्वतः पैसा तयार करत नाही. मेहनत फक्त एक संधी तयार करते. पैसा तेव्हा तयार होतो जेव्हा मेहनत, विचार आणि लिव्हरेज एकत्र येतात. आता काही लोकांना प्रश्न पडला असेल, लिव्हरेज म्हणजे नेमकं काय? लिव्हरेज म्हणजे आपल्या एका प्रयत्नातून हजारो परिणाम निर्माण होणे, जसं कंटेंट, सॉफ्टवेअर, इन्व्हेस्टमेंट, ब्रँड किंवा टीम. आता एक वाक्य लक्षात ठेवा जे काही सेकंद शांतता निर्माण करेल. जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि तरीही पैसा येत असतो, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत होण्याच्या मार्गावर असता. आता इथे थोडा मानसशास्त्रीय ब्रेक घेऊया. लहानपणापासून आपल्याला फक्त एवढंच शिकवलं गेलं आहे, अभ्यास करा, नोकरी करा, मेहनत करा. पण कोणी आपल्याला हे शिकवत नाही, मोठा विचार करा, काहीतरी निर्माण करा, ओनरशिप घ्या. कारण पैसा कामासाठी मिळत नाही, पैसा त्या कामाच्या प्रभावासाठी मिळतो. तुम्ही जर 100 लोकांची वेळ वाचवली तर पैसा येईल, पण तुम्ही जर 1 लाख लोकांचं आयुष्य सोपं केलं तर पैसा तुमच्याकडे अधिक वेगाने धावत येईल. आता स्वतःला एक शेवटचा प्रश्न विचारा. आपण फक्त काम करतोय का की ॲसेट तयार करतोय? आपण फक्त पैसे कमावतोय का की कमाईचा स्रोत निर्माण करतोय? कारण सॅलरी आपल्याला फक्त जिवंत ठेवेल, पण ॲसेट आपल्याला मुक्त करेल. आता आयुष्य बदलणारं एक वाक्य ऐका. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मेंदूला पैशासाठी ट्रेन केलं
त्या दिवशी तुम्हाला मेहनत करावी लागेलच, पण तुम्हाला गरिबी सहन करावी लागणार नाही. शेवटी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मेहनत आवश्यक आहे, पण सुरुवातीला. जर आयुष्यभर फक्त मेहनतीतच अडकून राहिलात तर तुम्ही फक्त शिडी पकडूनच उभे राहाल, गच्चीवर पोहोचणारच नाही. म्हणून मेहनत करा, पण विचार करायला शिका. लिव्हरेज तयार करा, सिस्टम तयार करा. कारण पैसा हातांनी येत नाही, तो पॅटर्नमधून येतो. जर हे विचार तुम्हाला पटले असतील तर कमेंटमध्ये बी टाईप करा, बी फॉर ब्रेन. म्हणजे आजपासून आम्ही मेहनतीने नाही तर बुद्धीने कमावणार. मित्रांनो, जर तुम्हाला असेच माइंडसेट बदलून टाकणारे विचार आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे फक्त मोटिवेशन मिळत नाही, इथे ट्रान्सफॉर्मेशन होतं. धन्यवाद. जय श्री कृष्ण. राधे राधे.